मंडळी, आज आपण व्हायब्रेशन्सवर बोलणार आहोत. आपण ध्यानधारणा करतो. ध्यानधारणामधून आपल्याला व्हायब्रेशन जाणवायला लागतात. एखाद्या मंदिरामध्ये गेलं तर आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जाणवत असतात आणि हीच व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह बदल आणू शकतात. पण ही व्हायब्रेशन्स आपण जाणायची कशी, हे महत्त्वाचं आहे. कारण आपण जो अँटिना लावतो ना, म्हणजे छतावर लावतो अँटिना टीव्हीचा, आणि त्याच्यामध्ये सगळे सिग्नल्स कॅच होतात. हे व्हायब्रेशनसारखेच असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं आणि ते व्यवस्थित कॅच होतं आणि तुम्हाला ते चित्ररूपाने टी व्हीमध्ये दिसत असतं. तसेच आपल्याला ही व्हायब्रेशन्स कळू शकतात का? आणि ही व्हायब्रेशन्स कळवायची असेल तर काय करावं लागेल? आणि व्हायब्रेशन्स कशा थ्रू आपल्याला कळू शकतात? आणि ह्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशनचा आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या आरोग्यासाठी काही उपयोग करून घेऊ शकतो का? याच्याबद्दल मी आज थोडक्यात बोलणार आहे. तरी व्हायब्रेशन्स म्हणजे काय? तर एका ठराविक लयीमध्ये तुमची एक ध्वनी लहरी निर्माण होतात. त्याला आपण व्हायब्रेशन्स असं म्हणतो. कदाचित त्या तुम्हाला कानाला ऐकू येणार नाहीत, परंतु त्या तशा जाणवतात. किंवा हवेमधून सुद्धा तरंग रूपाने ही व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवू शकतात. आणि ही व्हायब्रेशन्स जर घ्यायची असतील तर त्यासाठी आपल्याला व्यवस्थित एकाग्रता पण साधावी लागते. ही एकाग्रता साधली तर आपल्याला ही व्हायब्रेशन्स व्यवस्थित कळू शकतात. आणि व्हायब्रेशन्स जास्तीत जास्त आपल्याला कळतात ते मंदिराच्या ठिकाणी. आता मंदिराच्या ठिकाणी का कळतात? तर तुम्ही मंदिराचा कळस पाहिला असेल तर त्या कळसामधून ही व्हायब्रेशन्स संपूर्ण वैश्विक एनर्जीमधून, कॉस्मिक एगमधून, त्या कळसामधून आतमध्ये ट्रान्समिट होत असतात. यासाठी कळस हे टोकदार असतात आणि त्याचा फायदा पण चांगला होतो. डिश अँटिना जर तुम्ही पाहिला तर पुढे टोक असतं आणि त्या टोकामधूनच ही व्हायब्रेशन्स जी सिग्नल रूपाने असतात ती त्या अँटिन्यामधून तुमच्या टी व्हीच्या वायरमधून टी व्हीपर्यंत जात असतात. तसंच आहे, ही व्हायब्रेशन आपल्याला दिसत नाहीत, परंतु ती कळसामधून मंदिरामध्ये जात असतात. यासाठीच आपल्याला मंदिरामध्ये व्हायब्रेशन चांगली जाणवत असतात, पॉझिटिव्ह जाणवत असतात. आणि त्याबरोबर मंत्रोच्चार पण असतात. आता हे मंत्रोच्चार करत असताना शब्दांची व्हायब्रेशन्स पूर्ण वातावरणामध्ये पसरत असतात, तरंगरूपाने पसरत असतात. त्याच्यामुळे त्याचाही फायदा मंदिरामध्ये किंवा एखाद्या प्रार्थनास्थळामध्ये आपल्याला होताना दिसत असतो. यासाठी व्हायब्रेशन्स ही आपण कुठून घेतो आहे, कशा प्रकारची घेतो आहे, आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग काय, या सगळ्या गोष्टींवर आपण जर विचार केला तर आपल्याला नक्कीच ह्या व्हायब्रेशनचा चांगला फायदा होऊ शकतो. आता ही व्हायब्रेशन्स आपण घेताना, म्हणजे मी मागे मला वाटतं पृथ्वी महाभूतावर बोललो होतो की पृथ्वी महाभूताचा उपयोग कसा करून घ्यायचा. आता जलमहाभूत जे आपण पिण्यासाठी वापरतो, स्वयंपाकासाठी वापरतो, नंतर आपल्या स्नानासाठी वापरतो, ते आपल्याला व्हायब्रेटेड करता येईल का हो? तर एकाने प्रयोग केला होता की बारीक वाळूचे कण त्याने एका ताटावर पसरवले होते आणि साऊंड एनर्जी त्या ताटावर ट्रान्समिट केल्या, तर वेगवेगळ्या प्रकारचे आकार त्या वाळूमध्ये निर्माण झाले. म्हणजेच ह्या साऊंड एनर्जीमध्ये सुद्धा व्हायब्रेशन्स असतात. आणि त्याच्यानंतर त्याने मंत्रोच्चाराने त्या ताटावर ते शब्द सोडल्यानंतर छान आकृती तयार झाल्या. याचाच अर्थ असा की आपण कोणत्या पद्धतीने बोलतो आहे, आपण कोणते शब्द उच्चारतो आहे, हे साऊंड व्हायब्रेशनसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि या साऊंड व्हायब्रेशनबद्दल आणखी एक गोष्ट जी आपल्याला वेदांमध्ये काही ठिकाणी सापडते ती म्हणजे परमात्मा स्वरूप हा केवळ शक्तिरूप आहे, साक्षीभावाने आहे आणि त्याच्यापासून संपूर्ण जगामध्ये ओंकार फिरत असतो. हा अनाहत नाद आहे आणि अनाहत नादाची ही कंपनं संपूर्ण शरीरामध्ये ट्रान्समिट होत असतात आणि त्या कंपनामधून 56 मातृका पूर्ण जगामध्ये, पूर्ण विश्वामध्ये पसरलेल्या आहेत. आणि या 56 मातृकांपासूनच मंत्र बनलेले आहेत. गायत्री मंत्र बनलेला आहे, रामरक्षा बनलेली आहे, गणपती अथर्वशीर्ष बनलेले आहे आणि वेदांचे अनेक मंत्रसुद्धा बनलेले आहेत. किंबहुना आयुर्वेदामध्ये ज्या संहिता आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला या मातृकांचा अंतर्भाव झालेला दिसतो. त्यामुळे या श्लोकांचा उच्चार करताना आपोआपच मातृकांचा उच्चार होतो आणि आपण ओंकार शक्तीपर्यंत जात असतो. ओंकार शक्ती जी ऊर्जा स्वरूप आहे त्या ओंकार स्वरूपापर्यंत जाताना, ओंकार स्वरूपाची जाणीव होताना आपल्या स्वस्वरूपाची पण आपल्याला जाणीव होऊ शकते. यासाठी हे मंत्र अतिशय महत्त्वाचे आहेत. मंत्रांमुळे आपल्या शरीरामध्ये, आपल्या घशामध्ये, आपल्या जिभेमध्ये, आपल्या ओठांवर एक व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ती व्हायब्रेशन्स संपूर्ण वातावरणामध्ये पण पसरतात. हे शब्द कसे पसरतात त्याबद्दल आयुर्वेदामध्ये एक काही दाखले दिलेले आहेत. जसं पाण्यामध्ये तुम्ही एखादा खडा टाकला तर छोट्या वर्तुळापासून मोठी वर्तुळं तयार होतात. तुम्ही बघा, एकदा प्रयोग करा. त्या पद्धतीनेच आपण जे बोलतो, आपण जे शब्द उच्चार करत असतो
त्यामधूनच वातावरणामध्ये किंवा हवेमध्ये तरंग उमटत असतात आणि ते तरंग पाण्यावरच्या तरंगांप्रमाणे असतात आणि अशीच ही व्हायब्रेशन्स संपूर्ण वातावरणामध्ये पसरून तिथे ती राहतात. कारण एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड असं म्हटलेलं आहे. इट कॅन बी कन्व्हर्टेड इन टू वन फॉर्म टू अनदर फॉर्म असं हे जे सांगितलेलं आहे ते इथे आपल्याला व्यवस्थित लागू पडतं. म्हणजे आपण जे शब्दोच्चार करतो, आपण जो ध्वनी करतो, त्याची जी साऊंड व्हायब्रेशन्स आहेत किंवा त्याचे जे ध्वनीचे कण आहेत, तन्मात्रा आहेत, त्या व्यवस्थित पसरत जाऊन त्याच्या शक्तीनुसार, इंटेन्सिटीनुसार ते एका विवक्षित ठिकाणी थांबतात आणि तिथे त्या अक्षय्य राहतात. म्हणजे एनर्जी ही अक्षय आहे हे आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे आणि तिथे राहिल्यामुळे नंतर कालांतराने बऱ्याच जणांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे असं म्हणतात की शब्द व्यवस्थित घासून पुसून वापरावेत, व्यवस्थित वापरावेत, दुसऱ्याला त्रास होणार नाही, दुसऱ्याच्या मनाला वेदना होणार नाहीत असे शब्दच वापरावेत असे आपले संत महात्मेसुद्धा सांगत असतात. त्याच्यामुळे शब्द तन्मात्रा आणि त्याच्यापासून निघणारी व्हायब्रेशन्स, मंत्रोच्चार, त्याच्यापासून निघणारी व्हायब्रेशन्स ही अतिशय महत्त्वाची आहेत. आता आपण पाणी व्हायब्रेट कसं करायचं हे पाहूयात. पाण्याबद्दल तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एखादं साठलेलं पाणी असेल, डबक्यामध्ये साठलेलं पाणी असेल तर त्याच्यामध्ये शेवाळ साठलेलं असतं, त्याच्यामध्ये जिवंतपणा अजिबात आपल्याला जाणवत नाही. त्याच खळाळतं पाणी आहे, झऱ्याचं पाणी आहे, धबधब्याचं पाणी आहे, नदीतून वाहणारं पाणी आहे, समुद्राचं पाणी आहे, त्याच्यामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा आपल्याला पाहायला मिळतो. तिथे शेवाळ साठलेलं नसतं, तिथे घाण नसते. या दोन्ही पाण्यामध्ये आपल्याला फरक करता येतो. तर ह्या खळाळत्या पाण्यामध्ये किंवा जिवंत पाण्यामध्ये जे चैतन्य असतं ते खळाळत्या स्वरूपात असतं, चैतन्य रूप असतं, हालचाल स्वरूपी असतं आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स पण तशी असतात. तर ही पाणी जी आहेत ती त्याच्यामध्ये चैतन्य आहे की नाही याबद्दल जर आपल्याला प्रयोग करायचा असेल तर तुम्ही प्रयोग करू शकता की एक झाडं 2-3 झाडं घ्यायची, त्याच्यामध्ये हे खळाळतं पाणी किंवा जिवंत पाणी घालायचं, नंतर दुसऱ्या झाडाला हे साठलेलं याच्यामध्ये शेवाळ आहे ते पाणी घालायचं. तर त्या झाडाला तुम्ही जे चैतन्यमयी पाणी घातलं आहे, खळाळतं पाणी घातलं आहे, ते झाड तुम्हाला छान वाढताना दिसेल. आणि त्याबरोबरच ज्या झाडाला तुम्ही असं साठलेलं पाणी घालताय ते झाड वाढतच नाही व्यवस्थित. हा तुम्हाला इथे फरक जाणवतो. याशिवाय जे पावसाचं पाणी पडतं ते वरतून चार्ज होऊन येतं, त्याच्यामध्ये अनेक बॅक्टेरियाज एकत्र होतात, त्याच्यामध्ये त्याच्या वेगामुळे त्याच्यामध्ये एक चैतन्यमयता येते आणि जेव्हा ते पृथ्वी तलावर पडतं तेव्हा पृथ्वीमधून आपसुकच गवत वाढायला लागतं, झाडं चांगली टरारायला लागतात, नंतर पिकं पण चांगली यायला लागतात. त्याच्यामुळे पाणी जिवंत किंवा मेलेलं असा फरक आपल्याला करावाच लागतो. आणि हे पाणी जर आपल्याला अंघोळीला घ्यायचं असेल, आपल्याला प्यायला घ्यायचं असेल तर त्या बाबतीत पण आपल्याला विचार करायला लागतो. पाणी व्हायब्रेट कसं करायचं ते सांगतो. पहिली गोष्ट, पाणी व्हायब्रेट करताना बादली भरून पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपला उजवा हात व्यवस्थित असा पाण्याच्या तळावर ठेवायचा आणि तो ठेवल्यानंतर डाव्या हाताने ध्यानमुद्रा करायची आणि गणपती अथर्व शीर्ष व्यवस्थित म्हणायचं आणि समोर गणपती आणून म्हणायचं. याचा तुम्हाला असा फरक जाणवेल की तुमच्या शरीरामधल्या एनर्जीज ज्या गणपतीच्या साक्षीने तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेल्या आहेत, चांगली व्हायब्रेशन्स निर्माण झालेली आहेत, ती तुमच्या उजव्या हातामधून पाण्यामध्ये ट्रान्समिट होतात आणि पाण्यामध्ये ती व्हायब्रेशन जाऊन पाण्याचं तीर्थ होतं आणि या पाण्याने तुम्ही जर स्नान केलं तर त्याचे फायदे तुम्हाला छान व्हायला लागतात. असंच तुम्ही गणपती अथर्वशीर्षाच्या ऐवजी रामरक्षाही म्हणू शकता. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होऊन तुमच्या शरीरातल्या अवयवांचं रक्षण होऊ शकतं. कारण रामरक्षेमध्ये तेवढी ताकद आहे की तुमच्या प्रत्येक अवयवाचं रक्षण करण्याचं सामर्थ्य त्या रामरक्षेच्या प्रत्येक शब्दामध्ये आहे, रामनामामध्ये आहे. यासाठी पाणी व्हायब्रेट करून ते प्यायचं किंवा त्याने स्नान करायचं तर नक्कीच आपल्या शरीरामधला द्रवधातू, आपल्या शरीरामधला स्थूल धातू या सगळ्यांमध्ये ती एनर्जी पोहोचते आणि आपल्या शरीराला त्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. यासाठी व्हायब्रेटेड पाणी स्नान करण्यासाठी आणि पिण्यासाठी नक्की वापरा. आता आपण हे सगळं व्हायब्रेटेड स्नान किंवा व्हायब्रेटेड तीर्थ कसं तयार करायचं ते पाहिलं. यापुढे आपण तेज महाभूताबद्दल पाहूयात. तेज महाभूताचा आपल्या आरोग्यासाठी, आपल्या स्वास्थ्यासाठी उपयोग कसा करून घ्यायचा ते पुन्हा आपण त्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तुर्तास इथेच थांबू. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय स्वामी समर्थ.